कालच्या झालेल्या चक्रीवादळ स्थितीमुळे काल एक वेंगुर्ले समुद्रात दुर्घटना घडली। या दुर्घटनेत एका होडीतील जे 7 खलाशी होते त्या खलाशातील जे 4 खलाशी आहेत ते सध्या नापत्ता आहेत। आपल्या समवेत हे खलाशी आहेत आणि होडीचे मालक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। मला सांगा, तुमचं नाव काय आणि काल जी दुर्घटना घडली ती कशामुळे घडली? मी बाबी रेडकर. हे हे आमचे हे कामगार लोक ते रोजच्या प्रमाणे संध्याकाळी बोटीवरून आल्यानंतर पाण्यासाठी म्हणून रोजच्या रोज पाण्यासाठी म्हणून किनाऱ्यावर येतात. किनाऱ्यावरून पाणी 2-4 कॅन का असतात ते घेतात आणि बोटीवर जात असतात. असं रोजचा त्यांचा कार्यक्रमच असतो. त्याचप्रमाणे ते काल पण तसे झाले. पण काल पाणी भरलं आणि ते जात असताना जरास म्हणजे थोडीशी बोट राहिली होती, साधारण एक 2 मिनिटाच्या अंतर, आणि जो वारा सुटला, तडचा वारा जोरात आणि पाऊस, लाईट पण गेलेली, त्याच्यातही होडी भरकटली और पलटी झाली. त्याच्यातले हे 2-3 सगळे पळणारे होते, पण इतका जोरात वारा होता त्याच्यामुळे त्यांना काही ते जमलं नाही. शक्यतो 2-3 माणसं माझी किनाऱ्याला पोहून आली. त्यांनी आम्हाला बातमी दिली की असं असं झालं म्हणून. नंतर आम्ही शोधायचा प्रयत्न केला, पण ते काय कुठे भेटले नाही. हे कामगार कुठले आहेत? हे कामगार मध्य प्रदेश, सतना. आता किती जण मिळालेत आणि किती जणांचे शोधकार्य चालू आहे? आता 3 जण मिळालेत आणि बाकीचे 4 जणांचे शोधकार्य चालू आहे. मला सांगा, हा जी सध्या 1 जून पासून खरी मासेमारी बंदी असते, मात्र आता ही जी घटना घडली आहे ती काय बंदी कालावधीत घडली की कसं काय? नाही, बंदी कालावधी अजून 4 दिवस आहे. 1 जून पासून तो बंद होतो. हो ना. हे आज किती ते 24 किनाऱ्यापासून किती लांब दुर्घटना घडली? किनाऱ्यापासून जर 100 मीटरवरच ही घटना घडली. पण ते वारा इतक्या जोरात असल्यामुळे त्यांना येता आले नाही. आपल्या समोर काही कामगार आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया जे बुडल्यानंतर ते वाचून आलेत। मला सांगा, तुझं नाव काय आणि कशी काय घटना घडली? मेरा नाम सचिन है। मैं इधर से पानी और नहीं लेके जा रहा था, बोट के थोड़ा ही नजदीक था तो एक जोरत हवा आया तो इसलिए बड़ी पलटी हुआ। तुम्हारे साथ कितने आदमी थे? 7 आदमी थे। क्या नाम क्या है उनका? 2 टांडिल थे, बाकी 4 खलासी। हाँ। तो तू कैसे आया किनारे? और तैर के आया उधर से। अच्छा अच्छा। आपल्या समोर दुसरा सुद्धा एक खलाशी आहे। मला सांगा, तुम्ही कसे काय किनारी पोहोचलाय? तो तैर तैर के ऐसे आया उधर से, वो औरत था ना तो उधर बहुत दूर निकल गया तोड़ी पकड़ के। वो आ नहीं पा रहा था, लेकिन धीरे धीरे कैसे भी करके इधर किनारे पे आया। बाकी लोग आ ही नहीं पाया, होड़ी वो पलटी हो गया था। अच्छा अच्छा। क्या अचानक से चक्रवादळ स्थिति आई क्या? वो जोर से हवा आई ना, डायरेक्ट वो खड़पा में लगा तोड़ी पलटी हुआ। अच्छा अच्छा अच्छा। अभी कितने आदमी मिले हैं और कैसा शोध कार्य चालू है? अभी तो 3 ही आदमी आए, एक का बॉडी मिला, 3 को पता नहीं किधर है। अच्छा अच्छा। हे बघितलं तर शोध कार्य जे आहे ते सध्या चालू आहे। मात्र कालची जी दुर्घटना आहे ती दुर्दैवी घटना आहे। याच्या संदर्भात सध्या बघितलं तर शोध कार्य सध्या ह्या किनारी सुरू आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।